मित्रांनो, बातमी येते शिंदेगडातून महत्वाची अपडेट. मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात मोठे घोटाळे झाल्यानंतर आता मात्र शिंदेगडाचे घोटाळे समोर आले असतानाच मंत्र्यांचे आणि आमदारांचे राजीनामे. नेमकं काय घडतं मित्रांनो? महाराष्ट्रात नवीन राजकीय पर्वाला होते का सुरुवात? नेमकं काय भाजपने शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम केलाय का आणि त्यांना सत्तेच्या बाहेर ढकलण्यात भाजपा यशस्वी होते का? बघूया सविस्तर पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा सर्वात मोठा खुलासा. नेमकं काय घडलंय मित्रांनो? ज्या 2.5 वर्षामध्ये भाजपने एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद अवघ्या 40 आमदारांवरती दिलं, या पाठीमागे भाजपचा काहीतरी शुद्ध हेतू होता हे त्यांना अगोदरच माहीत होतं. परंतु 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही पुन्हा मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा ठेवणं हे शिंदेंना कितपत योग्य वाटतं हे भाजपचे बहुतांश नेते त्यावेळी देखील म्हणत होते. परंतु 2.5 वर्षामध्ये 40 आमदारांच्या बळावरती तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळतंय हे मोठं नाही का, हे भाजपचे नेते त्यावेळेस म्हणत होते. परंतु पुन्हा निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर मात्र भाजपचा मुख्यमंत्री बसत असताना एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मुख्यमंत्री होऊ नये म्हणून खूप सारे मोठे प्रयत्न केले. नवनवे तर भाजपला त्यांची जी चर्चा न करता त्यांच्या दरेगावामध्ये जाऊन 3-3, 4-4 दिवस बसून राहणे आणि इकडे मंत्रिमंडळ शपथविधी होत असताना देखील त्याला लेट येणं, त्याला कोणत्याही प्रकारचा दुजोरा न देणं, या एकनाथ शिंदेंच्या सगळ्या आव्हानाला भाजप मात्र दुरून पाहत होती. भाजपाचे राज्यातले नेते, भाजपातले केंद्रातले नेते सगळे हे पाहत होते. शेवटी एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं यासाठी प्रयत्न केले, मात्र भाजपाने ते देखील होऊ दिले नाही. मुख्यमंत्री नाही, गृहमंत्री नाही, त्यांना फक्त नगरविकास खात्यावरच आपली खूप मोठी जबाबदारी पेलावी लागली. परंतु एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मात्र भाजपच्या नेत्यांना राग तेव्हापासून आला होता. मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख ठरली होती, परंतु अजूनपर्यंत एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांना शपथविधी देणार का हा प्रश्न अनुत्तरित होता. त्यानंतर मात्र भाजपचे नेते संतापले, केंद्रातील नेते संतापले आणि त्यांनी अचानक तारीख ठरवली आणि शपथविधी झाला. मित्रांनो, तेव्हापासून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये खूप मोठं बिनसल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपा टार्गेट करते हे कधी कळालं? जेव्हापासून एकनाथ शिंदेंच्या आवडत्या ज्या योजना होत्या त्या योजना बंद करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करू लागली. नवनवे तर त्यांच्या योजनांचा निधीला कात्री देऊन त्यांच्या योजना बंद करणं हे भाजपने सुरू केलं होतं. तेव्हाच भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता खूप मोठं वितुष्ट सुरू होते काय अशी चर्चा सुरू झाली. आणि त्यानंतर मात्र पहिल्या अधिवेशनामध्येच 2 महिन्याच्या आतमध्ये शिंदेगडाच्या मंत्र्यांवरती आरोप भाजपा थेट करू लागली. भाजपाचे नेते असणारे प्रसाद लाड यांनी थेट विधिमंडळामध्ये प्रताप सरनाईक यांना उभं केलं आणि त्यांच्या खात्याला म्हणजे एसटी महामंडळाला त्यांनी धारेवर धरलं. एसटी खरेदी करत असताना तिथे खूप मोठा घोटाळा झालाय, हजारो करोडचा घोटाळा झालाय. याला जबाबदार कोण? संबंधित मंत्र्यांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यावेळेस भाजपच्या नेत्यांनी विधिमंडळामध्ये केली आणि त्याला टार्गेट होते शिंदेगडाचे मंत्री. त्यानंतर मात्र पुढचा आणि आत्ताचा ताजा आरोप म्हणजे संभाजीनगरचे पालकमंत्री असणारे संजय शिरसाट यांच्यावरती जमीन खरेदी घोटाळा. अतिशय कमी किमतीमध्ये जमीन घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावरती केलाय आणि त्यांची चौकशीची मागणी देखील सध्या MIM द्वारे केली गेली आहे. याच्या पाठीमागे कुठे भाजपचा जर हात नाही का अशी शंका सध्या शिंदेगडाला आली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांनी खूप कमी किमतीमध्ये लाखो करोड रुपयाची जमीन घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती केला गेला. त्यानंतर पुढच्या आणि महत्त्वाचे मंत्री आहेत ते म्हणजे संजय राठोड. संजय राठोड यांच्या ग्रामविकास खात्यामध्ये बदल्या होत असताना लाखोंचे रुपये पैसे घेऊन बदल्यांचा रेट ठरवला जातोय आणि याला कारणीभूत हे शिंदेगडाचे मंत्री असणारे संजय राठोड हे असल्याचा आरोप सध्या केला गेला जातोय. याला जबाबदार कोण? भाजपा की इतर? हा देखील सध्या प्रश्न अनुत्तरित आहे. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मंत्री माजी मंत्री असणारे तानाजी सावंत यांच्यावरती 6,000 करोड रुपयांचा ॲम्ब्युलन्स घोटाळा केला गेला.
आणि हा ॲम्ब्युलन्स घोटाळा देखील सध्या शिंदेगडाने केल्याचा आरोप त्यांच्यावरती केला गेला। या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना देखील प्रचंड आक्रमक होती, त्यांनी देखील भाजपला आणि शिंदेगडाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपने त्यातून अंग काढून घेतला आणि शेवटी तानाजी सावंत यांना दुसऱ्या टर्मला त्यांचं मंत्रिपद त्यांना सोडावं लागलं। मित्रांनो, यामुळे सलग आणि दररोज होत राहणारे शिंदेगडावरती आरोप हे भाजपचं षडयंत्र तर नाही ना, अशी कुणकुण सध्या शिंदेगडाला लागल्याचं चित्र आहे। त्यामुळे महाराष्ट्रात शिंदेगड आणि भाजप यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन आगामी काळामध्ये या मंत्र्यांचे राजीनामे येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणते की चौकशी होईपर्यंत या सगळ्यांनी राजीनामे द्यावे अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। त्यामुळे शिंदेगडातील या 3 ते 4 मंत्र्यांचे राजीनामे येणार का, आमदारांचे राजीनामे येणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। परंतु सध्या मात्र भाजपा थेट आरोप करण्यात व्यस्त आहे, इकडे शिंदेगड मात्र बॅकफूटवरती गेल्याचं आपल्याला दिसतंय। मित्रांनो, या बाबतीत आपल्याला काय वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा भाजपा लहान पक्षांना संपवण्याची तयारी करते का आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः एकटी भाजपा सत्ता करण्याच्या दिशेनं निघाले का, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा पुन्हा एकदा आपला ठसा जोरदार उमटू लागली आणि अजित पवारांसह शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर काढण्यात भाजप यशस्वी होईल का, आपले स्पष्ट मत कमेंटद्वारे व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद।